अपूर्व हिरे नाशिक जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचं त्या ठिकाणी आहे. आणि आज दुपारी 2:30 वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांच्यासोबत नाशिक शहरातले काही नगरसेवक आहेत, शेकडो कार्यकर्ते, त्यांचे समर्थक आहेत. ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. गेल्याच महिन्यामध्ये 3 आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता. आणि आताही आपण बघा, काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले उभाटाचे असतील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील, अनेक सगळे काँग्रेसचे असतील, अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आज तर खरं म्हणजे लॉबीमध्ये बसले असताना गेल्या 2 दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे, उभाठामध्येही आहे. अनेक आमदार आता बोलायला लागलेले आहेत, आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले की त्यांना आता विकासाच्या बाजूने उभं राहायचं आहे. त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे. पण काही तांत्रिक अडचणी आहेत, पण त्याही दूर होतील मला असं वाटतं. आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मग काही खासदार आहेत, आमदार आहेत, हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील. सर, नाशिकमध्ये ज्या पद्धतीने बडगुजारांसोबत काही नगरसेवक गेले, आजही काही लोक, पण तुमचे स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज आहेत. त्यांना असं वाटतं की निवडणुकीच्या वेळेला हे येतात आणि आमचं आयतं ताट घेत आहेत. कोणीही नाराज नाही. आमचे जुने कार्यकर्ते कोणीही नाराज नाहीत. काही अंशी आमच्या आमदार आहेत, त्या काही नाराज झालेल्या होत्या. पण मला वाटतं बाकी कोणीही त्या ठिकाणी नाराज नाही. आमचा ठरलेला आहे, आम्हाला नाशिक शहरामध्ये उच्चांक करायचा आहे. महापालिकेमध्ये आम्हाला नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळाही आहे. पण त्यापेक्षाही आम्हाला नाशिक शहराची आमची एक वेगळी बांधिलकी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक शहर दत्तकच घेतलेलं आहे, नाशिक जिल्हा. आणि त्यामुळे आम्हाला खूप चांगली कामं नाशिक शहरामध्ये करायची आहे. आणि म्हणून एक चांगली मेजॉरिटी आम्हाला नाशिक महापालिकेमध्ये पाहिजे. नाशिककरांचा विश्वासही भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्यावर आहे, महायुतीवर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचं एकमत करून सगळ्या आमदारांशी मी बोलतोय, सगळ्या जुन्या नेत्यांशी मी बोलतोय आणि सगळ्यांमध्ये समन्वय करून साधून या ठिकाणी मी प्रवेश करतो. पुण्यातील गोरपडी या ठिकाणी जनसंपदा विभागाची जागा आहे, ती विजय शिर्के कंपनीने लढण्याचा आरोप होतोय. कॅनलची जी जागा होती त्याच्यावरती भराव टाकून बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यासाठी ही जागा घेतल्याची माहिती समोर येते. जनसंपदा विभागाकडून याकडून डोळेझाक होतोय असाही आरोप होतोय. काय उत्तर आहे? नाही, मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. आणि तो जो विभाग आहे जलसंपदा विभाग पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्र हा माझ्याकडे नाही. जे विखे पाटील साहेब हे ते खात्याचे मंत्री आहेत, ते तो विभाग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या विभागाची मला कुठली माहिती नाही. शेतकऱ्यांसंदर्भात आक्रमक झाल्याचं दिसत आहे. स्थगन प्रस्ताव मांडला मात्र कुठंतरी नाकारला आणि शेतकऱ्यांविरोधी शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम ज्याला आपण म्हणू, ते या ठिकाणी काँग्रेस असेल, उभाठा असेल, शरद पवार गट असेल, यांचा या ठिकाणी दिसतोय. आपणही बघितलं असेल अनेक वेळेला. इतके वर्ष सरकार असताना शेतकऱ्यांविषयी बोलायचं नाही, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या नाही. आणि आता विरोधात बसल्यावर वेगळी भूमिका घ्यायची. शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार भक्कमपणे उभं आहे. अगदी जे शेतकऱ्यांसाठी करता येण्यासारखं ते आम्ही सगळ्या ठिकाणी करतोय. विम्याची पॉलिसी असेल, पुढच्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मदत करणं असेल, बियाण्याच्या बाबतीत असेल, खतांच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये सरकार अतिशय गंभीर आहे. गंभीरतेच्या ठिकाणी सगळं आम्ही त्याच्यावर कारवाई करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता विरोधकांकडे मुद्दाच राहिलेला नाही, त्यांच्याकडे संख्याबळी राहिलेला नाही आणि त्यांच्याकडे कुठला मुद्दाही राहिलेला नाही. आणि म्हणून कधी मराठीचा मुद्दा करायचा, पुढे हिंदीचा मुद्दा करायचा, कधी शेतकऱ्यांविषयी वेगळी प्रेम त्या ठिकाणी दाखवायचं, हा एकमेव कार्यक्रम त्याचा चाललेला आहे. विद्युत करारासाठी 1,000 कोटींची गुंतवणूक आल्याची माहिती समोर येत आहे. कशा प्रकारचा करार आहे, कशा प्रकारे वीज निर्मिती होणार? ते मला वाटतं तो स्वतः वीज खातं माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, तेच त्यामध्ये लक्ष घालतायत. आणि मला वाटतं विजेच्या संदर्भामध्ये आता आम्ही स्वयंपूर्ण होणार. स्वयंपूर्ण म्हणल्यापेक्षा जे कुठे उन्हाळ्यामध्ये मग एप्रिल, मे, मार्चमध्ये आम्हाला कुठे लोडशेडिंग व्हायचं, वीज कमी पडायची, आता ते यापुढे होणार नाही. आता सौर ऊर्जेवरची वीज आता आमच्या जलसंपदा खात्याच्या माध्यमातून त्या संदर्भातून वीज ही तयार करून तिचा दरही आम्ही कमी करतो आहोत. आणि मुबलक वीज राज्याला कशी मिळेल
कारखान्यांना कशी मिळेल, उद्योगांना कशी मिळेल, शेतकऱ्यांना कशी मिळेल, वापरण्यासाठी कशी मिळेल, या संदर्भामध्ये मला वाटतं पुढच्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल. एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे यावर्षी वीज बिल जे आहे ते 10% कपात आणि येत्या 3-4 वर्षामध्ये ही 26% कपात हे वीज बिल दरामध्ये या ठिकाणी होणार आहे. मला वाटतं पहिल्यांदाच इतका चांगला क्रांतिकारी निर्णय या सरकारने घेतलेला आहे. सुनील शेळके यांनी बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे. सुनील शेळके यांनी त्यांच्या मतदारसंघात बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. यावेळी सरकारने आपली तपासणी आहे ती करावी, चौकशी करावी असं देखील संजय राऊतांनी आवाहन केलेलं आहे. काय वाटतं वारंवार अशा प्रकारचे आरोप आणि त्यामध्ये या ठिकाणी सरकार चौकशी करणार असं नाही, कुठे उत्खनन झाल्याची मला कल्पना नाही करत. म्हणजे तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती नाही. उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईमध्ये संपूर्ण बॅनर लागलेले आहेत. हां. हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय होता, जो इतिवृत्त होता तो स्वीकारण्याचा फोटो सुद्धा वेगवेगळ्या बॅनर्समध्ये दिसून येते उद्धव ठाकरे. सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. 2020 मध्ये या ठिकाणी त्रिसूत्री आमची जी शिक्षण पद्धती ती या ठिकाणी आली. राष्ट्रीय आमची शिक्षण जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्रिसूत्री स्वीकारलं गेलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ज्याच्यावर समिती नेमली गेली डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या समितीत 18 लोक होते. त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर तो कॅबिनेटला आला. कॅबिनेटनंतर पुन्हा मिनिट्समध्ये आला आणि हे सगळ्यांवर या सगळ्या प्रोसिडिंगवर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत. पण असं असून सुद्धा उलटा चोर कोतवाल कोटकते का चोराच्या उलट्या बोंबा हेच त्यांचं चाललेलं आहे. मला वाटतं आता ते म्हणूनच कोणीतरी ते छापून सगळ्या मुंबईकरांना महाराष्ट्राला दाखवलेलं आहे की बाबा तुम्ही असं खोटं का बोलतात. म्हणजे मला वाटतं उद्धवजी काही वाचत होते की नाही का बिना वाचताच सह्या करत होते. त्यावेळेला त्यांनीच कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि